तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा सुरू। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पापळ गावापासून या 7 दिवसीय पदयात्रेचा प्रारंभ झालाय। ही यात्रा 138 किलोमीटरचे पायी अंतर पार पाडणार। राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नेते व प्रवक्त्यांना आदेश। राज्यात सरासरीच्या 99% पाऊस, चांगली बातमी। कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जोरदार पाऊस। छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। तब्बल 11 कोटी जनधन खाती बंद होणार। खात्यांचा वापर फसवणुकीसाठी केला जात आहे। सरकारचा मोठा निर्णय, सायबर फसवणुकीत 147 कोटी रुपये गमावले। जनगणनेसाठी सुरू होणार विशेष पोर्टल, नागरिकांना स्वतःहून नोंदवता येईल माहिती। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू। 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बळी। पशुधन वाहत गेले तर एका ठिकाणी घराची पडझड। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा फटका। पन्हाळा तालुक्यातील 3340 शेतकरी आर्थिक संकटात सापडले। अद्याप शासनाकडून भरपाई नाही। गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी येथे खरेदी अभावी धान गोदामात शेकडो शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे अडले। ऐन खरीप हंगामात परवड। पन्हाळ्यात दुबार पेरणीचे संकट, अतिवृष्टीमुळे विलंब। 7000 हेक्टरवर पेरणी पूर्ण। 4 मंडळांमधील 57 गावात 20% पेरण्या। बियाण्यांसाठी कृषी विभागाचे वराती मागून गोडे। कृषी कर्मचाऱ्यांअभावी पोकरा म्हणजे योजना पांढरा हत्ती। कारंजा तालुक्यात 56 गावांचा भार केवळ 7 कृषी सहकार्यांवर। नाशिक जिल्ह्यात 15 धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग, सरासरी 63% जलसाठा। 7 धरणे ओव्हरफ्लो तर पावसाने जनजीवन विस्कळीत। खांद्यावर नांगर घेत शेतकऱ्याची विधान भवनाकडे पदयात्रा। लिंबा गणेशमध्ये समर्थन। नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडलेल्या सहदेव होनाळे यांनी खांद्यावर नांगर घेऊन विधान भवनाकडे पायी चाल सुरू केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात नद्यांना पूर, शेती कोरडीस। अहिल्यानगर जिल्ह्यातली स्थिती, प्रवरा, गोदावरी आणि भीमा दुथडी। 2.5 पट पाणी खडकवासलातून मोठा रंधीत सोडले। पावसाचा जोर ओसरूनही धरण तुडुंब। साखळी 24 तासात पाऊण TMC भर। शेती डेअरीवरील संकट तुर्तास टळणार। भारत अमेरिका लघु व्यापार करार अंतिम टप्प्यामध्ये। भारत आणि अमेरिकेमधील प्रस्तावित व्यापार करारातून सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या शेती आणि डेअरी क्षेत्राला वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भंडारा जिल्ह्यात अखेर धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले। जिल्ह्याला कोटा लवकरच मिळणार। 1.65 लाख मेट्रिक टन, 20 जुलैपर्यंतची मर्यादा। कृत्रिम फुलांवरील बंदीबाबतचा आठवड्यामध्ये निर्णय। राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्याचे थेट पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं। त्या कंपन्यांच्या मालकांना कोठडीत टाका। खतांच्या लिंकिंग संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी। रोवणीसाठी अतिरिक्त मजुरी देऊनही मजूर मिळता मिळेना, शेतकरी चिंतेत। रोवणी आणि निंदनाचा खर्च आवाक्याबाहेर। सोयगावातील 8 प्रकल्प कोरडे ठाक तर 6 प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा। पावसाळा सुरू होऊन महिना झाला, सर्वच प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने तालुका टंचाईच्या सावटाखाली। हिंगोली जिल्ह्यात सुधारित पीक विमा योजनेत 7616 शेतकऱ्यांचा सहभाग। ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस पिकांचा समावेश। शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा, राज्याची केंद्राकडे मागणी। महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली। ॲग्रिस्टॅग अनिवार्यच, पंचनामाही होणार नाही। पीक नुकसानीवेळी अडचण, शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे गरजेचे ठरणार। यंदा मंठा तालुक्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे 3 टप्प्यात पेरण्या। पाऊस गायब झाल्याने शेतकरी हैराण। जमिनीच्या पोटात पोटभर तर पिकांसाठी केवळ गोडभर। NCCFची कांदा खरेदी नमनाला संशयाच्या भोवऱ्यात। खरेदी सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी केंद्राची यादी जाहीर।
यंदा पावसाने आजऱ्यात 60% क्षेत्र पडीक राहणार, पेरणी केलेले बियाणे कुजले, शेतकऱ्यांना मोठा दणका बसण्याचे चित्र। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा न केल्यास मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला आक्रमक इशारा। माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 7/12 कोरा करा यात्रा पापळ येथून सुरू झाली। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर पदयात्रा काढण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ड्रोनने मोजणी झाली, गावठाणातील घर आणि जमिनीवर नावाची मोहर लागली। 1.5 लाख जणांना एका क्लिकवर मिळते प्रॉपर्टी कार्ड, केंद्राच्या स्वामित्व योजनेअंतर्गत उपक्रम। धुळ्यात पावसाची दांडी पण पांझरा नदीला आला पूर, सतर्कतेचा इशारा। साक्री तालुक्यात जोरदार पाऊस, अक्कलपाडा धरणातून सोडले 5230 क्युसेक पाणी। अकोट तालुक्यात घोटाळा, अंगलट येण्याच्या भीतीपोटी तक्रारीस टाळाटाळ। पीक विमा घोटाळा, बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा अपहार। मुसळधार पावसाने गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप, दुतोंड्या मारुतीसह घाट जलमय। एकीकडे पूर पाहण्यासाठी शहराभरातून नागरिकांची पंचवटी परिसरात गर्दी होत आहे, तर दुसरीकडे वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या सराफ बाजारासह इतर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे। सेतू केंद्रात मनमानी शुल्क आणि गैरप्रकार आढळले तर परवाना रद्द होणार, महा ई सेवा केंद्राची लवकरच तपासणी मोहीम, राज्य सेवा हक्क आयोगाकडून तातडीची दखल। खामगाव परिसरात नियतन बदलाचा गोंधळ, तांदळाऐवजी गव्हाचे वाटप, जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार हैराण, 32 दुकानांमध्ये वितरण। भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील ठप्प होणार। 9 जुलै 2025 रोजी भारत बंद, 25 कोटी कर्मचारी संपावर, बँकिंग, खाणकाम, परिवहन ठप्प, सरकारच्या धोरणांविरोधात मजूर आणि शेतकरी एकवटले। वीज कोसळून बैल गेला, मदतीसाठी हवा पंचनामा, पशुवैद्यकाचा दाखला, नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावल्यास मदत, गाई म्हशींसाठी मिळणार 37,000ची भरपाई। खानदेशात केळीच्या दरात सुधारणा सुरू, कमाल दर पोहोचले 2600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।